मुंबई मुंबई तुम्ही म्हणाला तसं हा विचारा। सूरत डायमंड बोर्ड कल इनॉग्रेट किया गया, उस पे आपको क्या कहना? नहीं, मुझे कोई आपत्ति नहीं, लेकिन खेद जरूर है मुंबई में जो व्यवसाय चल रहा था वो आप उठाकर सूरत लेके जा रहे। और कल प्रधानमंत्री जी ने जो कहा है कि गुजरात मजबूत होगा तो देश मजबूत होगा, मतलब देश क्या इतना वीक है, दुबला है मेरा देश? देश मतलब पूरा देश। और मैं प्रधानमंत्री जी को शायद याद दिलाना चाहता हूं कि आप पूरे देश के प्रधानमंत्री हो। आप कभी गुजरात के मुख्यमंत्री थे तब ये बात करते तो ठीक था, लेकिन देश के प्रधानमंत्री के मुंह में ऐसी भाषा शोभा नहीं करती। और खास कर जब मेरे मुंबई में था ये सब उद्योग, वो आप अपने गांव में लेके जा रहे, वो आपके गांव में लेके जा रहे, तो क्या पूरा देश क्या करेगा? और मुंबई में क्या गुजराती भाई बहन रहते नहीं? वो क्या करेंगे? वो तो हमारे साथ हैं, हमारे साथ घुल मिल कर गए हैं, कभी हमारा उनके साथ झगड़ा फसाद नहीं हुआ है। तो ये कौन सी बात है कि सारे उद्योग उठाकर मतलब मुंबई को खत्म करो? यही तो मैंने बात कल मोर्चा में की ना, मुंबई को खत्म करो, महाराष्ट्र को खत्म करो, फॉक्सकॉन लेके जाओ, ये लेके जाओ, वो लेके जाओ। और हमारे यहाँ से जो भगोड़े थे वो भी पहले भागे सूरत में। जो इंडस्ट्री में फोटो दिखा रहा है, मुझे लगता है दानवे साहब ने पूरा खुलासा किया है। डायमंड जे आहेत ते गुजरातला चाललेले आहेत, कुठेतरी महाराष्ट्र ते नाही चाललेले आहेत, त्यांना दमदाट्या करून नेतात असं माझ्या कानावर आलं। आणि ह्याच गोष्टीवरती आमचा आक्षेप आहे। मुंबईमध्ये जे उद्योग आहेत, मुंबईमध्ये जे उद्योग होते किंवा आहेत, हे तुम्ही तुमच्या गावात नेता आहात। मग तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का गुजरातचे पंतप्रधान आहात? आणि काल जे पंतप्रधान म्हणाले, मला त्यांना आठवण करून द्यायचे की मोदीजी आपण देशाचे पंतप्रधान आहात, गुजरातचे मुख्यमंत्री नाही। जर गुजरात मजबूत झाल्यावरती देश मजबूत होणार असेल तर देश माझी भारत माता ही एवढी दुबळी झाली। आणि मग आमचे सेनापती बापट पण म्हणाले होते महाराष्ट्र आधार आहे या भारताचा, महाराष्ट्र पण आधार आहे, बाकीच्यांनी काय घोडं मारले? आणि आमच्याकडे येणारे उद्योगधंदे तुम्ही नेणार तिकडे आणि धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबई आणि अख्ख्या महाराष्ट्रावरती अर्थव्यवस्थेवरती दुष्परिणाम करतील असे निर्णय घेणार असाल तर ते आम्ही कसं सहन करू? त्यासोबत दिशा सालियान प्रकरणात आदित्य असं काही करणार नसल्याचं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं। त्यांनी पहिले एकमेकात चांगलं बोलावं आणि मला आभारी आहे मी त्यांचा, कारण मला याच गोष्टीचा राग आहे की सुतराम संबंध नसताना तुम्ही एसआयटी लावताय, मग आमच्याकडे पुरावे असताना एसआयटी का लावत नाही? आमच्याकडे आहेत ना, फोटो आहेत। कारवाई पण झाली अधिकाऱ्यांवर। संजय राऊत यांच्या जवळ असल्यामुळे त्यांना अडकवलं जातं। नाही, हे ते शिवसेनेत असल्यामुळे ते करत असतील। मग माझा परत पहिल्या दिवसाचा प्रश्न आहे तो तसाच आहे। नवाब मलिकांच्या वरती तुम्ही आक्षेप घेतला, पत्र तुम्ही अजितदादांनी दिलं बाजूला बसताना, आम्ही तुम्हाला पत्र दिले की इक्बाल मिर्चीची प्रॉपर्टी आणि ते जे काय प्रफुल्ल पटेल, माझ्याकडे आता फोनमध्ये 2019चं प्रधानमंत्रींच्या भाषणातलं ते वाक्य आहे, कुछ लोग मिर्ची का व्यापार करते हैं, कुछ लोग मिर्ची से व्यापार करते हैं। तो अभी मिर्ची से व्यापार करने वाले आपको अभी अपने लगने लगे। गोद में मिर्ची क्या मीठी हो गई? ये कब से शुरू हुआ? तर मग मिरचीचं काय करणार? मिरची म्हणजे आता मिरची नाहीये, प्रफुल्ल पटेल यांचं तुम्ही काय करणार आहात ते सांगा। जर ह्याच्यात त्यांचा संबंध नसेल तर पटेल यांच्या वतीने त्यांची मालमत्ता का अडकवली होती? छगन भुजबळांना सुद्धा मी सांगितलं की त्यांच्याकडे मी पेढे खायला जाणार आहे, मग भुजबळांना तुरुंगात का टाकलं होतं? मग तुमच्या मनातील त्याला उचलून आत टाकायचं, तुमच्याकडे आला का तो उचलून बाहेर काढायचा, एवढा निर्लज्ज कारभार म्हणजे अगदी सॉरी मी शब्द चुकीचा वाटेल पण त्याच्याशिवाय दुसरा शब्द नाही, उघडा नागडा कारभार या आधी कोणत्याही सरकारने केला होता असं मला वाटत नाही। हो, मग जाऊ तर द्या ना। चार राज्यातल्या निवडणुकांनंतर काँग्रेस कुठेतरी थोडीशी नाही अजिबात नाही। आधी उद्या मला पहिले जाऊ द्या, मग त्याच्यानंतर मी जे काय असेल ते बोलेन। ठाण्यातलं काय सर, इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजप नाही, थोडी माहिती चुकीची तुमच्याकडे थोडीशी माहिती चुकीची आहे, थोडीशी माहिती आहे ती मी बरोबर करतो। कारने उडवण्याचा प्रयत्न नाही, कारने तिला उडवलं आणि त्याच्याबद्दल चिरडलं, त्याच्याबद्दल काल अमरदास दानवे गेले म्हणून त्यांना अटक झाली। पण अजूनही बेदरकार गाडी चालवणं आणि जाणून बुजून उडवणं यातला कलमातला फरक हा पोलिसांना कळतो, त्यांनी ती कलम लावलेत अशी माझी तरी माहिती नाही।
म्हणजे आज अटक करून उद्या ते त्यांना सोडतील, कारण यांचे वडील कोण आहेत, कोणाच्या जवळ आहेत, हे कोणाच्या शहराध्यक्ष आहेत, हे सगळं म्हणजे एका बाजूला तुम्ही SIT लावताय आणि एका बाजूला तुम्ही मुक्तरान देताय. अगदी महिलेला जसं मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा, मग ही जी बहिणा आहे ती लाडली नाहीये का? मग इकडे वेगळा नाही का? उद्धवजी सुधीर भाऊ म्हणाले इंडिया आघाडीच्या जेवढ्या बैठका होतील तेवढा आमचा विजय होईल. 3 बैठका झाल्या. कोण सुधीर भाऊ? सुधीर मुनगंटीवार. कारण बरेच भावखाऊ खूप झालेत. ठीक आहे, मंत्री छगन भुजबळ मी मागाशी बोललो अर्धवट माहितीनुसार कोणी प्रश्न विचारू नये, कारण एक तर विमानतळाच्या पद्धतीमध्ये कुठे विमानांना टोल लावलाय की नाही हे त्यांनी बघावं, ढगांवरती आपले कार्यकर्ते बसवावे. पण जरांगे पाटलांच्या इकडे जाऊन विषय काय आहे हे समजून न घेता तुम्ही भेटताय आणि प्रश्न विचारताय. अशा माहितीवरती त्यांना माहिती आहे, ती पूर्ण रेकॉर्डवरती आहे. पण अदानींना प्रश्न विचारल्यानंतर अदानींचे चमचे उत्तर देत आहेत आणि ते चमचे कोण आहेत ते बघितल्यानंतर मला वाईट वाटतंय. तर काही मिरचीचा व्यापार करतात तर काही मिरची सोबत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आता तुम्हाला मिरची गोड लागत आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारलेला आहे. विमानाला टोल लागतो का, राज ठाकरेंनी ते पाहावं, असंही उद्धव ठाकरेंनी म्हणत राज ठाकरेंना टोला लगावलाय. राज ठाकरेंवरही त्यांनी टीका केलेली आहे. तर भाजप असतं तर सेटलमेंट झाली असती, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय. नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना हा टोला लगावलाय. तसंच आता तुम्हाला मिरची गोड लागत आहे का, असा सवाल त्यांनी भाजपला विचारलेला आहे. काही मिरचीचा व्यापार करतात तर काही मिरची सोबत असल्याचं मोदी म्हणाले होते, अशी आठवणही उद्धव ठाकरे यांनी करून दिलेली आहे. अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या SIT चौकशीवरून देखील त्यांनी टोला लगावलेला आहे. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांच्या SIT चौकशा तुम्ही लावत नाही आणि ज्यांच्याकडे काही पुरावे नाहीत त्यांच्या SIT चौकशा लावता, यावर तुम्ही उत्तर द्या, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर इक्बाल मिरचीवरून देखील त्यांनी टोला लगावलेला आहे भाजपला. काही मिरचीचा व्यापार करतात तर काही मिरची सोबत असल्याचं मोदी म्हणाले होते, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.